मुंबईमधील इन्फिनिटी प्लस यांनी सुरू केलेल्या कोल्हापुरातील हीलिंग टच या क्लिनिकच्या वतीनं एक्वा थेरपी, हेल्थ रेनेसान्स थेरपी याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये इन्फिनिटी प्लसच्या प्रमुख डॉक्टर गौरी खंडेराव यांनी फिजिओथेरपीमध्ये एक्वा थेरपी आणि हायड्रोथेरपीचं महत्त्व कोरोनानंतर वाढलं असल्याचं सांगितलं। पाण्यामध्ये शरीराच्या हालचाली करून अनेक शारीरिक व्याधी त्याबरोबरच मानसिक आजारांवर मात करता येते। त्यामुळे फिजिओथेरपीची व्याप्ती वाढली असून यामध्येच चुंबकीय शक्तींचा वापर करून PEMF या आधुनिक तंत्रज्ञानानं निष्क्रिय शरीर अवयवांचं पुनर्जीवन सुद्धा करता येतं। ओझोन थेरपी, होमिओपॅथी या उपचार पद्धतींनी पार्किन्सन, पॅरालिसिस अशा अनेक दुर्धर आजारांवर उपचार करणं सोपं झाल्याचं डॉक्टर खंडेराव यांनी सांगितलं। हीलिंग टच क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर ऋषिकेश जाधव यांनी मेडिकलच्या क्षेत्रात फिजिओथेरपिस्टची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं नमूद केलं। मेंदूचे विकार, पाठदुखी, कंबरदुखी, मतिमंद मुलं, लहान मुलांसाठी दम्याचे रुग्ण, हृदयरोग, अर्धांगवायू, खेळाडूंसाठी उपचार, वृद्धांसाठी संधिवात, महिलांचे आरोग्य, गरोदरपणात आधी आणि नंतर तसंच रोजच्या रोज आरोग्याचं संतुलन राखण्यासाठी, फिटनेस ठेवण्यासाठी आणि मानसिक आजारांमध्येही अशा प्रत्येक बाबतीत फिजिओथेरपीची आवश्यकता असते। यावरून वैद्यकीय क्षेत्र हे फिजिओथेरपीने व्यापलेलं आहे हे डॉक्टर जाधव यांनी पटवून दिलं। यावेळी सतीश पोळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते।